ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। सर्वांचा आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे आदरणीय लहू हनुमंतरावजी शेवाळे साहेब यांच्या घरी आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत। ही पत्रकार परिषद अधिकृत उमेदवार सन्माननीय लहू शेवाळेजींची आहे आणि त्यासाठी आपल्याला आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदामध्ये सगळ्यांना विनंती करतो। आदरणीय लहू शेवाळे जी से विनंती करता हूं कि आपके साथ में वो वार्तालाप करे। आदरणीय लहू शेवाळे उपस्थित असलेले एम के देशमुख साहेब, इब्राहिम पठाण साहेब, दीपालीताई मिसाळ, पवनजी डोंगरे साहेब आणि आता 1-2 मिनिटात आमचे शहराध्यक्ष काँग्रेसचे युसुफ भाई। मला अचानक उमेदवारी अचानकपणे देशमुख साहेबांच्या जागेवर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक धनगर कुटुंबातला ओबीसीतला उमेदवार म्हणून औरंगाबाद मधून पूर्व मधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली आणि एखाद्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीने त्याला सामोरं जावं लागतं हे मी जीवनामध्ये पहिल्यांदा शिकलो। सगळ्या पत्रकारांचा गराडा, मीडिया, पक्षाचे सगळे पदाधिकारी, घटक पक्षातील सगळे पदाधिकारी, त्यांची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टींना जुळवून घेण्यासाठी माझा 1 आठवडा मागचा त्याच्यामध्ये गेला। आज मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत हे महाविकास आघाडीतले सर्व पक्ष पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी उभे आहेत। दुसरं, ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाऱ्या भरल्या होत्या त्या सर्वच उमेदवारांनी उमेदवाऱ्या पाठीमागे घेऊन देशमुख साहेबांसहित सगळेच लोक आज पूर्ण ताकदीनिशी माझ्यासोबत आहेत। माझ्याविषयी बरीचशी चर्चा झाली, विरोधकांनी चर्चा केली। एक अत्यंत साधारण व्यक्ती म्हणजे बजाज ऑटो मधून कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर आगे पीछे का मार्गक्रमण करत करत मला महाविकास आघाडीने फार मोठं हृदय करून मला उमेदवारी दिली। मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढतोय। मला समाजकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातून मला 5 पुरस्कार आणि दिल्लीच्या एका संस्थेचा मला पुरस्कार समाजकार्यासाठी दिला आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2021-22चा आता मला मार्च मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला। खूप समाजसेवा केली आणि एक चांगली संधी राजकारणामध्ये आमदार होण्याची, निवडून आमदारकीच्या उमेदवारीची संधी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आणि महाविकास आघाडीच्या सर्व राज्यातल्या नेत्यांनी मला या उमेदवारीला पाठिंबा दिला। निश्चितपणे काही गोष्टी निश्चितच माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या, पण देशमुख साहेब असतील, पवन डोंगरेजी असतील, दीपालीताई असतील, इब्राहिम पठाण साहेब, पक्षाचे जेवढे लोक आहेत त्यांनी हिंमत दिली। माझा संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी, समाजाचा प्रत्येक व्यक्ती गेली 10 दिवसापासून मला सगळं सहकार्य करतोय आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून गेल्या 8-10 दिवसात मी चांगली प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये उभी केली। शिवसेनेने
प्रचंड प्रमाणात ताकद उभं करून प्रचार सुरू केलाय. लोक अफवा पसरवत आहेत, हे मॅनेज होतील, ते मॅनेज झाले, हे कोणी मॅनेज होणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडण्याचं पाप जे भारतीय जनता पार्टीनं केलंय, त्या पापाचे फळं भोगायला लावण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. आणि तेच आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठीशी उभा केल्यात. शिवसेनेनं काल अंबादास दानवे साहेबांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय. आणि म्हणून कुणी अफवावर विश्वास न ठेवता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एका बजाजच्या कामगाराला, त्यांच्यामध्ये 24 तास राहणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीला पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे, निश्चय केलेला आहे. कोणाचा किती बोबाटा असेल, किती प्रसिद्धी असेल याच्याकडे लक्ष नसता आतमधून सगळ्या गोष्टी जनतेनं ठरवलेल्या आहेत की या वेळेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये, छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास घडवणं नव्हे तर नगरला जे निलेश लंके साहेबांसोबत झालं तीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होणार आहे याची मला खात्री आहे. आणि याच्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांची भूमिका फार महत्वाची राहिलेली. कशी प्लस मायनस कशी का होईना, गेल्या आठवडाभरामध्ये माझी प्रसिद्धी सर्वच वर्तमानपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेली आहे. मला अत्यंत, आता मुस्लिम बहुल एरियात तर माझा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता, पण इब्राहिम पटेल, इब्राहिम साहेब, अक्रम पटेल साहेब, सरताज, डॉक्टर सरताज साहेब, डॉक्टर आपले आमदार MM शेख माझे आमदार, पुन्हा जफर पठाण साहेब, या सगळ्या लोकांनी मला त्या एरियामध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून दिली आहे. संपूर्ण समाज तोही माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा केला आहे. आणि म्हणून मला आज आपल्याला हेच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी साधारण जरी असलो तर मनानं फार मोठा आहे. निश्चितपणे मी त्या मनाने आणि तनानं आणि जनतेच्या ताकदीनं श्रीमंत आहे. मी कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. मला प्रेम करणारी, माझ्यावर श्रद्धा असणारी सगळी जनता मला सगळ्या प्रकारची मदत करणार आहे. आपण सर्वांनीही मला या निवडणुकीमध्ये मला जसं होईल तसं आपलं प्रेम वर्तमानपत्रातनं, इलेक्ट्रॉनिक मीडियातनं द्यावं. उर्दू पेपरनी सुद्धा मला सगळ्या पेपरला बोलवून घेऊन, उर्दू पेपरच्या सगळ्या संपादकांनी माझ्या मोठ्या मोठ्या बातम्या त्या मला वाचता येत नाहीत पण माझ्या व्हॉट्सअपवर त्या टाकल्या फोटोसह. आणि म्हणून सगळ्यांनीच त्यातल्या त्यात यूट्यूबवाले चॅनल सगळे यांनी खरा परिचय माझा मतदारसंघात करून दिलाय. आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि महाविकास आघाडीनं जी काही धोरणं आखलीत, काँग्रेसनं जी काही निर्णय घेतलीत, हे चेकबुक मी आपल्या समोर 5 गॅरंटीचं चेकबुक आहे. हे जनतेला आम्ही देतोय सगळ्या मतदारांना. याच्यामध्ये 5 गॅरंटी दिलेले ज्या की महिला, सर्वसाधारण कामगार या सर्वांसाठीच्या ह्या 5 गॅरंटी आहेत. या 5 गॅरंटीच्या माध्यमातून या गॅरंट्या पक्षानं स्वीकारलेल्या, पक्षाने दिलेल्या गॅरंटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी तर ह्या 5 गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन. या 5 गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन. मी जनतेत राहणार आहे. मी नळाला जे 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येतंय, जे आमदार 10 वर्षापासून आहेत, 10 वर्षापासून नुसत्या योजना ऐकतोय. 65 करोडची योजना आज 2700 करोड पर्यंत, काय 1700 का 2700 असं 2700 पर्यंत ती योजना आता गेलेली आहे. आता ती पूर्ण होईपर्यंत कितीपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही. पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत नाही. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या शहराची परिस्थिती आहे. ड्रेनेजच्या तेवढ्याच समस्या आहेत. पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला. एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही. म्हणजे पाणी बिल जेवढं बिल जनता भरते तेवढंच त्यांना मोटरीचं बिल
वीज बिल भरावं लागतंय, हा भुर्दंड निव्वळ या नालायक लोकांच्या नाकर्तेपणामुळे आहे। आणि म्हणून रस्त्याचे प्रश्न असतील, तुम्ही आज सिमेंटचे रस्ते झाले, 100 कोटीचे 125 कोटीचे रस्ते बनवले, त्या रस्त्यावर तुम्ही आज त्या रस्त्यांची परिस्थिती बघा। 1 वर्षानंतर वरचं सिमेंट निघून गेले, वाळू आणि खडी वर आपल्या पायाला लागते, अशी परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट, देशातल्या अनेक शहरामध्ये, महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रामध्ये, स्लम एरियामध्ये जे 600 स्क्वेअर फीटापर्यंतचे घर आहे, ते झालं दिल्लीचं। दिल्लीमध्ये 600 स्क्वेअर फीटापर्यंतच्या घराला टॅक्स नाहीये। इथं जे घर आपल्या नागरिकांनी 50,000 विकत घेतलंय, त्याला वर्षाला लाख रुपये टॅक्स येतोय। आणि म्हणून असे जनतेचे प्रश्न, त्याचबरोबर मी कामगार आहे, कामगारांचे जे प्रश्न आहेत, आज इथं चिकलठाणा MIDC होती, सगळे कामगार तिथं काम करून पोट भरायचे, 80% कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देशादोडीला लागलेत। नवीन नवीन वसाहती, औद्योगिक वसाहती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत। पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करतायत, पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडतायत। या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा, त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय। आपण आजपर्यंत जसं माझ्यावरती प्रेम केलंय, एक सोशल वर्कर आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, माझ्या घरामध्ये एकही कोणी राजकीय व्यक्ती नाही, माझे वडील किंवा आजोबा पंजोबा कोणीही माझं राजकारणात नव्हतं। मी टोटली 100% समाजकारण करत होतो। समाजकारण करता करता मला काँग्रेस पक्षानं एका साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिलाय। मी आपल्याला माझी भूमिका विशद केली आहे। निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवावं आणि जे नक्कीच सर्व पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य इथं करता येईल, या निवडणूक काळामध्ये सुद्धा सगळ्यांना मला जे काही आता मी सांगितली मदत सगळीकडून मला मिळते, तर त्या माध्यमातून निश्चितपणे सगळे लोक करोडो रुपयाच्या जाहिराती देतात, लाखो रुपयाचं काय वर्तमानपत्रामध्ये सभेच्या जाहिराती देतात। मी तेवढं काही नाही, परंतु निश्चितपणे माझ्या वतीनं सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न मी माझ्या वतीनं करेन। फक्त माझ्या परिस्थितीची जाण आपण सर्वांनी ठेवावी आणि मला ओळखून पुढे जावं आणि मला सर्वांनी सहकार्य करावं, एवढीच विनंती आपल्या सर्वांना। प्रचार होना वैसा दिख रहा है नहीं, पिछले 4 दिन पहले तक मेरा प्रचार वैसा नहीं था, मगर अभी 4 दिन से आप देख रहे मेरे 10-12 रिक्शा सिटी में घूम रही है, अनाउंसिंग करते। 2 सभाएं हो गई और 1-2 सभा हमारे शहराध्यक्ष साहब ने बोला है कि 2 सभाएं हम दे रहे, अभी इधर हो गए, अभी इधर देंगे दूसरे इलाके में। संजय नगर में भी रैली हो गई कल, बाईजीपुर में बागी पाटनी से लेके तो चौक तक, कुरैशी हॉल तक रैली हुई। रैली में काफी लोग वहां पर मौजूद थे। सब लोगों ने निर्धार किया है कि लहू जी शेवाड़े को हमको कांग्रेस को वोट देकर चुना के देना। बड़े नेताओं की सभा आएगी, बड़े नेता अभी हमने प्रोग्राम दिया है, अब जिसका जो भी प्रोग्राम आएगा हम आपको उस तरीके से बताएंगे। हमारे फुलंब्री मध्ये नाना पटोले यांनी सभा घेतली, पण जवळ पूर्व मतदारसंघ असतानाही त्यांनी सगळं येणं टाळलं। टाळलं नाही नाही, त्यालाच लागून एक प्रश्न आहे की असा विषय झाला होता, उमेदवाराचा नंबर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पण त्यांना न भेटल्यामुळे नाना पटोलेंनी येण्याचं टाळलं, असं काय खरं आहे? नाही, हे बघा, अर्जंट खरगे साहेब नागपूरला येणार होते आणि त्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोलेला त्यांना जायला कंपल्सरी होतं, म्हणून नाना भाऊ यांनी तिथे इलेक्शनच्या कामामध्ये प्रोटोकॉलचा काय संबंध? प्रोटोकॉल नाही, मीटिंग होती। आता इतका मोठा एक तुम्ही बाहेरच्या माणसाला बोलवून तिकीट दिलं, याच्यात मी सभा नाही देऊ शकत। एक ऐका, नाना पटोले साहेबांची सभा मला पण मिळाली होती त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता। ती सभा जय भवानी नगरच्या शिवाजी पुतळ्यापाशी घेण्याचं निश्चित झालं होतं, पण अचानक त्या दिवशी नाना पटोले साहेब तिथून निघाल्यानंतर खरगे साहेबांचा दौरा नागपूरला टाकला गेला। प्रदेशाध्यक्ष आणि प्रोटोकॉल म्हणून
त्यांच्या स्वागताला प्रदेशाचे अध्यक्षांनी जाणं संयुक्तिक होतं. त्यांनी मला फोन केला, मी माफी मागतो म्हणे की मी जेव्हा केव्हा अजून माझा भुसावळ भागात दौरा येईल किंवा मनमाड साईडला येईल त्यावेळेला 100% तुझ्या मतदारसंघामध्ये सभा देण्याचा माझा प्रयत्न राहील. फोनवरून मार्गदर्शन केलं नाना पटोलेंनी करता आलं असतं करता आलं असतं ना, सभा झाली असती, मार्गदर्शन काय कारण काय सभा होती ती पण शहरात झाली नाही. काय लोक इथे येतात, चेन्नईला इथे येतात, सचिन पायलट इथे येतात. एक प्रचार रॅली घेता आली सगळं चालू आहे, प्रचार आमचा व्यवस्थित ही सीट पडलेली आहे. ही सीट 100% मी जबाबदारीने सांगतो, ही सीट चमत्कार करणार आहे. महाराष्ट्राचे चमत्कार लहुजी शेवाळे यांच्या मार्फत ही जनता बघणार आहे आणि अध्यक्ष एवढं सांगा, एस.के. देशमुखांना तिकीट दिल्यावर कुठं सेटिंग झाली, काय नेमकं ठरलं? नाही, कोणती सेटिंग नाही. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा जो निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावं लागतं आणि त्यांचा जो तिकीट दिला होता त्यांना पण शहर काँग्रेस कमिटीने मान्य केलं होतं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदलून एक ओबीसी माणसाला तिकीट देण्याचा निर्णय घेतला. आता पूर्ण काँग्रेस एक मोठा पक्ष आहे, नॅशनल पार्टी आहे. कोणताही प्रेशर कोणत्याही आमच्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्यावर असताना साहेब, महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि कर्नाटक राज्याचे आपण जे हे सांगतोय, छापून आणतोय, कर्नाटक राज्यात काँग्रेसने काय प्रगती केली याचा अर्थ महाराष्ट्रात तुमच्याकडे दाखवायसारखं काहीच नव्हतं का? आहे ना, आहे ना. मग कर्नाटकचं हे छापतं. हे बघा, महाविकास आघाडीने काय काय काम केलेलं आहे. महाविकास आघाडीचे आपण एजेंडा बघा, आम्ही काय करणार आहे ते आपल्याला पाठवलेलं आहे. तुम्ही बघा ना, 5 जाहिरात बघा, लोकमतची कर्नाटक सरकारची जाहिरात ठीक आहे ना, ते काम केलेलं आहे ना, काम केलेलं. आता आमच्या 15 तारखेला कर्नाटकचे मुख्यमंत्री पण येणार आहे, तिथे प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्यांची. तुम्हाला पण निमंत्रण. त्याचं स्पष्टीकरण वेगळं आहे. सभा काय होने वाली है सर आपकी? संघटना अभी 2-3 हम इमरान प्रताप गढ़ी का प्लान कर रहे हैं जी सर. रोशन गेट या तो खिराड़पुर में हम उनको प्लान कर रहे हैं लाने का. उनका जैसा भी नियोजन हो जाएगा हम आपको बता. 2 दिन पहले ही आपने प्रेस लेके कहा था कि वो आ रहे हैं, उनकी सभा है, फिर क्यों कैंसिल हो? कैंसिल देखिए, टेक्निकल इशू कुछ रहते. कल राहुल जी आने वाले थे लेकिन टेक्निकल इशू होगा, नहीं आ सके हेलीकॉप्टर. संघटना झाला टेक्निकल संघटना म्हणून तुम्ही लवशिवाच्या पाठीच्या आहात का नाही? आहे ना, सगळं संघटना म्हणून कुठेच नाहीये. ओबीसी माणसाला तिकीट सरकारांची भावना दाखवली तुम्ही की बाबा ओबीसीला तिकीट दिलं, आपण त्याला निवडून आणण्यासाठी काय करणार? एक नेता तुमचा हे नाही. हे बघा, ओबीसीचे नेते म्हणून, काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आमचे पूर्ण काँग्रेसची संघटना, महाविकास आघाडीची संघटना यांच्या पाठीशी आहे. रोज आमचा डोर टू डोर प्रचार चालू आहे. आमचे रिक्षा फिरत आहे. आमचे बूथ कमिट्या पूर्ण झालेले आहे. आता आम्ही 1-2 दिवसामध्ये पूर्ण बूथचं मॅनेजमेंट आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. सगळं आमच्या फ्रंटल सेल शिवसेना यांपासून आता आमच्या पूर्ण बूथ कमिटी केलेले आहे. आणि कॉर्नर मिटिंग आमचे पूर्ण पूर्वमध्ये शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सगळे आमचे कॉर्नर मिटिंग चालू आहे. आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे, आणि आम्ही निवडून येणार आहे हे नक्की आहे. सर, पूर्वमधून राजवैद्यांनी माघार घेतली, त्याच्यानंतर त्यांनी पूर्वमध्ये सगळे पदाधिकारी पश्चिम आणि मध्यमध्ये कामाला लावले, बैठक घेऊन. तुमच्याकडून एकही रिॲक्शन आली नाही. आता मीटिंग करून आलो, शिवसेनाच्या शहर प्रमुखांसोबत मीटिंग करून आलो. त्यांनी पूर्ण बूथचं आम्हाला आज नियोजन दिलं. एक मिनिट आहे बघा, शिवसेनेच्या एक मिनिट काल अंबादास दानवे साहेबांनी आमच्याच प्रचार कार्यालयामध्ये शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सक्तपणे सर्वांना इथं कामाला लागायला सांगितलंय.
प्रत्येक मतदारापर्यंत शिवसैनिकांना पोहोचण्याचा आदेश त्यांनी कालच दिलेला आहे. ती बैठक जाहीर नव्हती, ती पदाधिकाऱ्यांची होती आणि काल माझ्या उपस्थितीमध्येच ही सगळी यंत्रणा त्यांनी अंबादास दानवे साहेबांनी शिवसेनेची उभी केलेली आहे आणि प्रत्येक शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी हा माझ्या प्रचाराला कामाला लागला. अधिक शहराध्यक्ष 18वे आणि आमचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार आम्ही सगळे मिळून सांगू की आमच्या शहराध्यक्षाला पहिले MLC द्या. तेव्हा कुठं संभाजीनगर शहराचं काँग्रेसचं जे वातावरण हे चांगलं तयार होईल. सांगायचं तुम्ही सांग आणि तुम्हाला हेही स्पष्ट करतो की माझ्या मनामध्ये कोणताही गैरसमज नाही, कोणताही अडचण नाही. मी निवडणुकीचं तिकीट मागितल्यापासून अगोदरही 2-4 वेळा छोट्या छोट्या बाईट दिल्या होत्या. त्या प्रत्येक बाईट मध्ये सांगितलं होतं पक्षाकडे ती उमेदवारी मागितलेली आहे, मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली मी पक्षाचं काम करील. मी माझ्या शब्दावर कायम आहे, मी पक्षाच्या सोबत आहे, सोबत काम करत आहे. सर, आमचं शहर अध्यक्षाला MLC मिळू नये असं काही विरोध नाही, पण आपल्या नजरेमध्ये बाकीचे नेत्याचे नाव नाही आले का? जसे आपले बाजूला इकडे बसले आणि प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांना मागितलं पाहिजे. काम होईल. म्हणजे त्याच्यावरचं पद मिळेल.